नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या कंबाईन ग्रुप डी व सी साठी अतिशय महत्त्वाचा घटक असलेला तो म्हणजे भूगोल हा विषय दरवर्षी 10 ते 15 मार्काला विचारला जातो. त्याच्यामध्ये मी काही वर्षाचे पेपर सेटचं ॲनालिसिस केलं आणि पीवायक्यूचं व्यवस्थित बघितले. तर या घटकावर मला जास्तीत जास्त प्रश्न आढळले आणि मी ते तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या कंबाईनमध्ये त्याचा फायदा होणार. महाराष्ट्राच्या प्रशासकीय भूगोलमध्ये आपल्याला काय काय महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या जातात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राच्या प्रशासकीय भूगोलमध्ये जी जिल्ह्याची स्थापना आहे, त्यांच्यामधून वेगळे झालेले जिल्हे आहे, त्याच्या तारखा विचारल्या जाते, त्यांचा क्रम विचारला जातो. तसेच प्रशासकीय विभागाच्या स्थापनेनुसार क्रम किंवा कोणते पहिले स्थापन झाले, कोणते नंतर आले आणि त्यांच्यामध्ये किती तालुके आहेत, तालुक्यानुसार क्रम किंवा जिल्ह्यानुसार क्रम, क्षेत्रफळानुसार क्रम, या गोष्टी प्रशासकीय विभागात तुम्हाला विचारल्या जाते. दुसरा पॉईंट म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलमध्ये आपल्याला सह्याद्री पर्वत, कोकण किनारपट्टी, दख्खन महाराष्ट्र याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले दिसतात. तर दख्खन पठारामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे, जसं की त्याची उंची कुठं वाढत जाते, उत्तरेकडे का दक्षिणेकडं, किंवा सह्याद्री पर्वताचा उत्तरेकडून दक्षिणेकडे उतार चढता आहे का उतारता आहे, किंवा कोकण किनारपट्टीमध्ये त्याचे वैशिष्ट्य किंवा मृदा वगैरे कशी आहे त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये विचारल्या जातात. तिसरं म्हणजे नदी प्रणालीमध्ये आपल्याला महत्त्वाची नदी सांगता येईल, जसं की आपण दक्षिण भारताची गंगा म्हणतो गोदावरीला, तशाच महत्त्वाच्या नद्या कृष्णा, भीमा, तापी, नर्मदा तर भारतातली येते, पण नर्मदा आपल्याला पण विचारल्या जाते. अशा काही महत्त्वाच्या नद्या आहेत, त्या नद्यांच्या टिक्स बनवायच्या, त्याचा क्रम विचारते, त्याची लांबी विचारते, किंवा कुठून उगम पावते, कुठं त्याचा शेवट होतो, या गोष्टी नद्याच्या बाबतीत आपल्याला विचारल्या जाते. त्याच्यानंतर वनेमध्ये आपल्याला कोणत्या जिल्ह्यात किती वनक्षेत्र आहे, किंवा कुठं दाट वनक्षेत्र आहे, किंवा वनक्षेत्रानुसार कोणत्या जिल्ह्याचा क्रम, या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल हवामानमध्ये कोणत्या भागात कसा हवामान आहे, किंवा कुठं जसं की कोकण किनारपट्टीत उष्ण दमट कोणत्या प्रकारचं हवामान आहे, त्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. हवामानावर सुद्धा आपल्याला 1-2 घटकावर प्रश्न आलेले दिसतात. त्याच्यानंतर खनिज संपत्ती हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. जसं की दरवर्षी खनिज संपत्तीवर एखादा तरी प्रश्न आपल्याला दिसतो, ती हो का मेन्स हो. तर खनिज संपत्तीमध्ये सांगता येईल आपल्याला दगडी कोळसा झालं, बॉक्साईट झालं, ग्रॅनाईट ग्रॅफाईट झालं, तसंच लोखंड झालं, लोह समजा. तर यांच्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे, किंवा बॉक्साईट साठी कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, यानुसार जिल्हे आपल्याला विचारले जातात. तर खनिज संपत्ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जंगलना हा टॉपिक सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. कधी एक तर कधी 2-2 प्रश्न विचारले जातात. तर जंगलमध्ये आपल्याला सेक्स रेशो झाला समजा, बाललिंग गुणोत्तर किंवा लिंग गुणोत्तर किंवा साक्षरता, अशा घटकावर प्रश्न विचारले जाते. आणि त्याच्यामध्ये तर आपल्याला 6वा जिल्हा विचारला जातो, त्याचा क्रम सुद्धा विचारला जातात, घड्याळच्या काठेप्रमाणे जिल्हे विचारले जातात आता. तर आपल्याला जंगलना हा महत्त्वाचा टॉपिक वाटतो. त्याच्यानंतर पर्यटन स्थळे हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर सुद्धा दरवर्षी प्रश्न विचारले जातात. पर्यटन स्थळामध्ये अष्टविनायक स्थळ येतात, तसेच 12 ज्योतिर्लिंग, तसेच महत्त्वाचे धबधबे, गरम पाण्याचे झरे, थंड पाण्याचे झरे, किंवा अजून एक्स्ट्रा गोष्टी त्याच्यामध्ये खूप साऱ्या आहेत, ते आपल्याला करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर वस्त्यामध्ये काही ठराविक टॉपिकवर नेहमी प्रश्न येताना आपल्याला दिसते, जसं की केंद्रीकृत वस्ती झालं, ठोकळाकृती झालं, रेषाकृती झालं, बाणाकृती झालं. तर या गोष्टीवर आपण फोकस केला पाहिजे, तेव्हा आपले चांगले पॉईंट कव्हर होतात, किंवा आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. तर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल, किंवा तुम्हाला जर वाटत असेल की या पॉईंटला मी चांगलं अजून विश्लेषण करून तुमच्यासमोर मांडावं, किंवा ट्रिकच्या स्वरूपात तुम्हाला सगळ्या नद्या किंवा कोणतेही जिल्हे ट्रिकच्या स्वरूपात जर तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. व्हिडिओ आवडला तर नक्की